मॉर्निंग मॉर्निंग. प्रवेश आवाज येतोय आता? येस, ओके, थँक्यू. एक स्टोरी सांगतो तुम्हाला माझ्या एका मित्राची, 2 मिनटं है ना, आणि नंतर सुरुवात करूया. नाव नाही घेत त्याचं, IAS ऑफिसर आहे, नॉर्थ ईस्ट कॅडर आहे त्याचं, है ना, आगमूड कॅडर म्हणतात त्याला, त्या कॅडरला आहे तो. महाराष्ट्रामध्ये डिप्रेशनवर होता. तो व्यक्ती अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतला होता. त्याचे वडील पॅरालिटिक होते, मुंबईला राहायचा आणि खायचे सुद्धा वांदे झाले होते. एवढी वाईट परिस्थिती, कारण वडिलांना पॅरालिटिक झाला. पण याची जिद्द होती, करायचं म्हणजे करायचंच, UPSC करायचं. पहिली प्री फेल, दुसरी प्री फेल, तिसरी प्री फेल. म्हणजे हा होता काय चांगला असा हुशार नाही, बरोबर आहे. चौथी प्री पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू पास, IAS. मग हा छुमंतर झाला का? जेव्हा परीक्षा येईल तेव्हा आपण करू, है ना. म्हणजे बाजार भरला तेव्हा भाजीपाला घ्यायला जाऊ, है ना, आणि बाजारातला भाजीपाला घेऊ, घरी येऊ, भाजी बनवून खाऊ. बाजाराचा भाजीपाला हो का परीक्षा म्हणजे नाही, है ना. त्याने काय केलं ते सांगतो, कारण की इथे फारच कमी मुलं दिसत आहेत, है ना. मुलांची जी ज्याला इच्छा, आताच मी इथे चर्चा करत होतो की आमच्या वेळेला लायब्ररीमध्ये बसायला सुद्धा जागा मिळत नव्हती. म्हणजे मला नागपूर सियाकला जेव्हा प्री पास झालो तेव्हा ॲडमिशन भेटली. प्रिलिमसाठी गेलो होतो तर आमच्याकडे वॉक इन इंटरव्ह्यू होता, मला हाकलून दिलं होतं. म्हणे तू काही होऊ शकत नाही म्हणे, जा म्हणे. जेव्हा मी प्री पास झालो तेव्हा म्हणे ये म्हणे. आलं का नाही लक्षात? म्हणजे आमच्या वेळात अवकात दाखवावं लागत होती स्वतःची. अवकात दाखवली तर पुढं, अवकात दाखवली नाही तर लाथ मारत होते. आता झालं ऐरे गैरे टत्तू गैरे सगळ्यांना गव्हर्नमेंट सपोर्ट करते. घ्या बे आम्ही जा बे समोर. कुठे म्हणे हट बे, मी नाही येत, मरू दे. आहे का नाही? मला मराठीच आहे, टपरीवर बसायचं आहे, रिक्षा, झोमॅटो, आहे का नाही? हेच पाहिजे का नाही? हेच पाहिजे, आहे ना. आणि म्हणून तुम्ही काही बी द्या, मी करीन नाही, मी नखरेच करीन. नखरे एवढे विचारू नका. आम्हाला त्या लायब्ररीमध्ये बेंच भेटत नव्हता बसायला, एका बेंचवर 4-4 जण बसत होतो. बस टेकवायला भेटलं पाहिजे एवढंच, है ना. अंतरी त्या युनिव्हर्सिटी लायब्ररीत जाऊन बसत होतो दिवसभर तिथं, है ना. एवढा डबा घेऊन जायचा आणि पाणी पिऊन राहायचं, बस दुसरं काहीच करू शकत, है ना. तरी सुद्धा साला हे परीक्षा करा, ते परीक्षा, ते है ना, बरोबर आहे, राईट. आता सगळं भेटलं तर माझ्याला असा मोठा प्रॉब्लेम आहे. असो, जेवढे काही कनेक्ट आहे त्यांच्यासाठी माझा हा मित्र हा काय करायचा, पहिली प्री फेल झाली तर दुसऱ्या दिवसापासून मेन्सचा अभ्यास स्टार्ट. जसं काय याचीच मेन्स आहे, म्हणजे आम्ही मेन्सला राहत होतो असा की आम्हाला चिंता वाटे, मला हा केवढा वाचते बे. त्याला म्हणा तुम्ही मेन्स नाही बे नितीन, आमची मेन्स हो, है ना. तो म्हणे नाही मी मेन्स आहे. मग आम्ही तिकडे मेन्सचा पेपर द्यायला जात होतो, हा दिवसभर वाट पाहत राहत होता, बी पेपर आहे संध्याकाळी. आम्ही संध्याकाळी परत आलो का आमचा पेपर घे आणि रात्रभर सोडवत राहील, दुसऱ्या दिवशी चेक करायला दे. मग आम्ही मेन्स दिला का मॉक इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करो, इंटरव्ह्यूचा तो बी प्रिपरेशन करेन, येऊन बसे. म्हणजे त्यानं किती वेळा प्रयत्न केलाय? 4 वेळा प्रयत्न केलाय. पहिलाही प्री, पहिला मेन्स, पहिला इंटरव्ह्यू, दुसरा आहे, तिसरा आहे, म्हणून 4थ्या वेळा पास झाला. आपसुकच झाला का? नाही. म्हणजेच काय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय टेस्ट करते? तुमचा दम, है ना. ज्याच्यात दम असेल त्याला घेऊन जाते, ज्याच्यात दम नसेल त्याला घे नाही. खैर चुकीनं हैरा नत्तू खैरा होऊनच जाते, चुकीनं होते. आणि मग तो चुकीनं झाला का तो तर स्वतः सडलाच राहते, अख्ख्या प्रशासनाला सडवून टाकते, है ना. आणि असे सडकेंडे इकडे तिकडे पडलेले आहेत, बरोबर आहे. म्हणून तुमच्यामधला आळशी माणूस हलाल जर झाला असेल तर तिरंदाजपणा मारला असं नाही, तो काय झाला, चुकीचा अंडा हो सडला, बरोबर आहे. तर आता स्वतःला पाहायचं तुमच्यामधून कोण सडले ना कोण चांगले. मग सडलेला झाला तर वानवाचं नाही, मी झालो बे मला ते आला पाम मी कसा जमला, तसं नाही. चुकीनं काही गोष्टी होत, है ना. चुकीनं आपण पैदा बी होतो ना, चूक झाला ना, होतो का नाही. आणि चुकीनं मरतो बी, साला स्वतःची चुकी नाही ना, मागच्या मारून देतो, ढुचूक मारते ना आणि मरतो बी, गॅरंटी नाही, बरोबर आहे. पण असं असताना सुद्धा स्वतःचं काहीतरी राहते ना. माणूस हो ना, कुत्र हो का भू करत गेलं, लात मारली पळालं, नो ना. माणूस हो, सजग राहणं आवश्यक आहे, है ना, बरोबर आहे.
तो भाई जो मेहनत लेगा वही आगे बढ़ेगा. तर आता जन्म मरण सांगितलं मी, मरते बी केव्हा गॅरंटी नाही ना जन्मते बी केव्हा गॅरंटी नाही. आज तेच पाहून घेऊ जन्माचं काय आणि मरणाचं काय. ओके, आजचं जे आहे कॉन्सेप्ट तो आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. मराठीवाल्याने बापू इंग्रजीमध्ये समजून घ्यायचं. इंग्रजी प्रश्न विचारते इंटरले. टेल मी अबाउट द डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी इन ब्रीफ असा म्हणला तर तो म्हणता हा का हो है ना, तर तो म्हणते तू कोण होस, चल गेट आउट. तर म्हणून इंग्रजीमध्ये बी आला पाहिजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. ओके, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. ठीक आहे, लोकसंख्या संक्रमण शब्द महत्वाचा आहे. संक्रमण ह्या सर्वांच्या याच्यात महत्वाचं काय, संक्रमण ट्रान्झिशन. का हा शब्दावर महत्व दिलं, का याच्यावर फोकस केला, तर असं दिसलं 1930च्या दरम्यान ह्या थिअरी झाल्या. 1930 ते 1970च्या दरम्यान चालू राहिलं. ही थिअरी जी आली, ह्या थिअरीच्या मागे गडबड अशी होती तर हे पैदा हे पोट्टीच पोट्टे पैदा चहा पायला एकी आता तुम्हाला माहीतच आहे ना. गांधारीला किती होते है ना, 100चा रेकॉर्ड ब्रेक, 100 कौरव है ना. मला वाटते जगामधला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड हा इथंच असन भारतात, दुसरीकडे कुठंच नसेल है ना. बरोबर, 100 है ना मीटर डाऊन. आता गणित कसं करावं माहीत नाही, तिळे झाले, चवळे झाले, दसडे झाले माहीत नाही है ना. एकाच वेळेस 10 झाले का माहीत नाही. होतात तसे रशियामध्ये एका बाईले 10 20 झाले. बरोबर आहे. आता हे पैदा होते एवढे पैदा होते आता ठेवू कुठं आहे ना. एवढी मोठी अडचण. जसं एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात नाही का असं भरमाड पीक आलं तर जसं पीक येते तसं माणसाचं बी पीक येते है ना. आणि एवढं पीक येते की राहायला जागा नाही आहे. आणि ही अडचण ही ज्या डेव्हलप कंट्री आताच्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये 1930च्या दरम्यान यायला लागली. आणि मग सिव्हिल वॉर्स है ना, मारामाऱ्या, खून खराबा है ना, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मग त्यांनी विचार केला की हे काय आहे, म्हणजे याच्यामधून काय मार्ग आहे का है ना, हे असं का होतं, याच्यावर सांगोपांग चर्चा व्हायला लागली. आणि चर्चा होऊन मग ही थिअरी तयार झाली. ह्या थिअरीच्या पूर्वी याची नीव, ही थिअरी नाही, याची नीव एका क्लासिकल थिंकरने ठेवली होती, तो म्हणजे माल्थस है ना. सर्वांना माहित आहे माल्थसने डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी ठेवलेली नाही, त्याने पॉप्युलेशन थिअरी दिलेली आहे. बरोबर आहे. माल्थस हा क्लासिकल थिंकर आहे आणि माल्थसने पॉप्युलेशन थिअरी सांगितली, लोकसंख्येचा एक सिद्धांत सांगितला. आणि त्या आधारावर 1930च्या दरम्यान एक नवीन एलिमेंट निर्माण झाले. कारण माल्थुसला सुद्धा काही जणांनी क्रॉस केलं, माल्थुसची थिअरीला कोलॅप्स केलं आणि माल्थुसच्या थिअरीला कोलॅप्स करून एक ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी, ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी है ना. म्हणजे काय मराठीत काय म्हणू ऑप्टिमम रे है ना, एक निश्चित याच्यामध्ये म्हणजे बॅलन्सिंग याच्यामध्ये है ना, स्थिरावलेली एक लोकसंख्या सिद्धांत हा नवीन डायमेन्शन मांडला. आपण पहिल्यांदा बघून घेऊया एक्झॅक्टली माल्थुस काय है ना, माल्थसला समजून घेऊ आणि मग डायरेक्ट आपण जम्प करू कुठे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. तुम्हाला माल्थस दिलेला नाही आहे, लक्षात घ्या. तुमच्यापैकी बरेच जण अभ्यास करतील, माल्थसचा करायचाच आहे. अनुषंगिक आहे तो, अनुषंगिक मेनच्या सिलेबसला माल्थस नाही, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी आहे. माल्थस हा त्याचा हे आहे, पहिलेचा प्रवक्ता पहिलेचा आहे, पण त्याने डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी सांगितली नाही. कशी लोकसंख्या वाढते आणि कशी लोकसंख्या कमी होते एवढंच सांगितलं, त्याच्यावर सांगितलं नाही. ओके, ठीक आहे. माल्थस शिकायचा असेल तर आपल्याला भारतातलं महाभारत शिकणं आवश्यक आहे. मी आता गांधारीचं उदाहरण दिलं.
ओके, कसं आहे ते बघून घेऊया. सिंपल आहे ना, एकदम सिंपल. मालतस म्हणजे बिलकुल महाभारत. आता महाभारतामध्ये आपण पाहिलं की गांधारी कोण होती? एक गरीब बाई होती का? है ना, होती का? नाही, राणी होती, राणी, है ना. आता राणी होती म्हणजे तिच्याकडे अमाप पैसा असेल, अमाप संपत्ती असेल. आता त्यावेळेला संपत्ती नावाची वस्तू नव्हती, तर अमाप गायी असतील, कारण गायींचं तेव्हा गोधना वगैरे चालायचं. अमाप गायी असतील. आता गायीचं दूधच दूध, टेन्शन नाही. आता पोट्टाने लागते दूध, त्याच्यापुढे घे रे बाबा. तर मग काय केलं गांधारीनं? 100 कौरव पैदा करून टाकले. आता 100 कौरव झाले, ते भांडायला लागले. हे माई गाय, हे तुई गाय, असं भांडायला लागले. हे मारा 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 माऱ्या. आणि अजून दुसरे ऍड झाले 105 पांडव. मग पांडव म्हणे बे आम्ही कमी, आम्हाला जास्त भेटलं पाहिजे. कौरव म्हणे बे आम्ही जास्त, आम्हाला भेटलं पाहिजे. दोघात झालं युद्ध, कुरुक्षेत्र. आणि युद्ध झालं ना, युद्धामध्ये सगळे साप उरले. किती? 5 पांडव, एकही कौरव उरला नाही. मला आपतच आहे ना. 5 पांडव, आणि 5 पांडव उरले, त्यांना बी आता काही राहिलं नाही. म्हणून ते कुठं निघाले? स्वर्गात, आहे ना. असं महाभारत आहे. स्वर्गात म्हणजे ते बी मेले, हे बी मेले. सांगायचं होतं फक्त हे स्वर्गात गेले. ओके, तर आपल्याला काय दिसते? लोकसंख्या संपुष्टात आली. मग त्याच्यानंतर पुन्हा झाले असतील पैदा. मग पुन्हा मारामाऱ्या, पुन्हा कापाकापी, मग पुन्हा घटले, मग पुन्हा वर आले. आता असं होते का भारतामध्ये? मला 125 कोट्या मारा रे एकमेकाले, कापा. काऊन नाही होय? त्याचं कारण मालतूस फेल झाला. आता तर पहिल्यांदा मालतूसची थिअरी समजून घेऊ. मालतूस काय म्हणते? म्हणजे महाभारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये मालतूस पहिल्यांदा असा शब्द वापरते, काही विधान आहेत त्याची. पहिल्यांदा असा शब्द वापरते की मानव जो आहे, मानवाला त्याने प्राणी समजलाय. प्राणी, मानवाला त्याने सजग प्राणी समजला नाही. बघा, मालतूसने काय समजलं? मानवाला प्राणी समजलं आहे. आणि प्राणी नैसर्गिकरित्या, कोणताही सजीव असो, नैसर्गिकरित्या स्वतःची उत्पत्ती करायचं हे एकमेव ध्येय ठेवतो. एकमेव ध्येय म्हणजे उत्पत्ती करणे, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन. आता हा म्हणते की प्राणी मानवाले रिप्रोडक्शनले मर्यादाच नाही. त्याले मर्यादा नाही, इनफायनाईट आहे. इनफायनाईट चालतच राहायचे, आहे ना. एक आला, आहे ना, नवरा बायको एकत्र आले म्हणजे हिरो हिरोईन आले, हिरो हिरोईन आले, जेवढं पाहिजे तेवढं. आता हे पकडून घ्या गांधारी, आहे ना. असा आता, है ना, बरोबर. आता गांधारी झाली, आता हिने किती पैदा केलाय? 100 पोट्टे पैदा केले. म्हणजे आता 100 पोट्ट्याला 100 पोट्ट्या लागतील ना, लागतील का नाही? आहे ना. मग 100 पोट्ट्या शोधला. आता 100 अधिक 100, 100 पोट्टे, 100 पोट्ट्या. दोघंच होते बरं, पहा बरं किती होते? दोघांचे झाले 100. 100 100 बायका आणल्या, है ना. इकडे तर दुसरीकडे बी टापायला लागला होता, नाही का. तिकडे द्रौपदी असो. तर आपल्याला 100 अधिक 100, माझा 100 अधिक 100. आणि पोट्ट्यानं म्हणलं बा मायचे रेकॉर्ड तू बी तोड. असा जर म्हणलं ना, माझ्या मायच्या रेकॉर्ड तू बी तोड, तर एकीनं जर विचार केला 101, तर कसं होईल? बरोबर आहे. मग इथं पैदा झाले 1000च्या वर. मग त्या 1000ने म्हणलं बे माझ्या बापाचा रेकॉर्ड तोडायचा आहे. आली प्रॉब्लेम. मला हे वाढते. मालथस काय म्हणते? मालथस म्हणते की रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी जी आहे ही एंडलेस आहे, न संपणारी आहे. केवळ माणसाचं जीवनच त्याला मर्यादित करू शकते. केवळ माणसाचंच जीवन त्याला मर्यादित करू शकते. अदरवाईज माणूस रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी मध्ये आला तर त्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी संपेपर्यंत माणूस पैदा करू शकतो. बरोबर आहे, राईट. तरी निसर्गाने याला थोडी लिमिट लावली आहे, पण मालतूस याला थोडा विसरला. निसर्गाने मानवाला सुद्धा लिमिट लावली आहे, परंतु याला मालतूस विसरला होता. मालतूसने
माणसावर अभ्यास केला नव्हता, तर मालतच जो आहे त्याने नाकतोड्यावर अभ्यास केला होता. आणि त्याच्यामुळे नाकतोड्यामध्ये असं नॅचरल आहे का हे माहीत नव्हतं त्याला, त्याच्यामुळे त्याने सांगितलं. पण आपण मानवाचा गृहीत धरला, ते एकाला 100 पोरं झाले असं म्हणलं आहे, आपल्याच भारतात सांगितलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते असं शक्य आहे. पहिलं विधान काय दिलं मालथूसने विधान हे दिलं की मानवाची जी काही उत्पत्ती करायची क्षमता आहे ना, ती लिमिटलेस आहे. आणि ती होते कशी? ती होते अशी मल्टिप्लाय याच्यावर. मल्टिप्लाय म्हणजे जिओमेट्रिक मल्टिप्लाय, गुणाकार याच्यात होते. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे असे होते, बरोबर आहे. परंतु दुसरं जे डायमेन्शन आहे ते तो सांगतोय, परंतु फूड प्रोडक्शन काय आहे? अन्नाचं उत्पादन, फूड प्रोडक्शन, याला मात्र मर्यादा आहे. फूड प्रोडक्शन जे होते ते फूड प्रोडक्शन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये होते, गणितीय याच्यात होते. ते गुणाकार याच्यात होत नाही. बेदुने 4, 4 दुने 8 होत नाही. लक्षात आलंय का? ते एकाचे 2 झाले तर 2चे 4 ने 4चे 6 होते, 6चे 8 होते. आणि माणूस कसा करते? बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने नाही का, पाडेपाठ आहेत ना, पाडेपाठ होत नाही. कुठे मात्र बेदुने 4 होऊन जाते, बरोबर आहे. इथे फूड प्रोडक्शन मात्र कसं होते? 2चे 4, 4चे 6, 6चे 8, 8चे 10. आणि माणूस स्वतःला पैदा कसा करते? 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16 दुने 32 असा. म्हणजे हा जिओमेट्रिकल याच्यात आणि हा मॅथमॅटिकल याच्यात, बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय दिसते आपल्याला? हा दोघांमध्ये गडबड झाली. आता माणूस खाईन नाही तर काय हवेवर जगत? खायला तर लागेल ना त्याने. मग खायला लागेल, पण अन्नच उत्पन्न होत नाही. अन्नाचं उत्पादन हे कमी प्रमाणात होते आणि मानवाचं उत्पादन मात्र लिमिटलेस होते. आणि म्हणून एका टप्प्यापर्यंत मानवाची प्रगती होत राहते. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असं होत राहते. जोपर्यंत केव्हापर्यंत? जेव्हापर्यंत खायला भेटते. म्हणजेच काय? जसं जसं फूड प्रोडक्शन होत जाते, जसं जसं फूड प्रोडक्शन वाढत जाते, तसं तसं मानवाची सुद्धा गती वाढत जाते, अजून अजून पैदा होत जाते. पण मानवाची गती चालली, पण फूड प्रोडक्शन एका लिमिट नंतर थांबते. का? तर फूड प्रोडक्शनला मर्यादा आहे, ती म्हणजे जमिनीची आणि त्याच्या निविष्ठांची. मालथूस 1897 वगैरे लावता, तेव्हा माहित नव्हतं इरिगेशन काय राहते, खतं काय राहतं, जेनेटिकली मॉडिफाईड फूड काय राहते, इस्रायल सारखं काहीतरी होऊ शकते बा एका एकरात प्रोडक्टिव्हिटी, असं माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नॅचरली विचार केला आणि नॅचरली विचार करून त्यांनी पाहिलं की फूड प्रोडक्शनला मर्यादा आहे आणि एका टप्प्यानंतर कितीही निविष्टी घाला, किती इनपुट घाला, त्याचं आउटपुट मात्र अजून अजून घटत जातं. आणि म्हणून इथे कुठला सिद्धांत मांडला आहे? घटत्या फलाचा सिद्धांत. घटत्या फलाचा सिद्धांत, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. म्हणजे काय? कितीही इनपुट घाला आउटपुट ये नाही. तुम्हाला बी असं होते कधी कधी, है ना? होते का अभ्यास करताना? आता मला करताच डोकं चालेच नाही, हँग होऊन जाते, है ना? असं झालंय ना. 1 वर्ष अभ्यास केला, रिझल्ट नाही आला. दुसरा वर्ष डबल अभ्यास केला, रिझल्ट नाही आला. तिसरा वर्ष त्याच्या टिप्पट अभ्यास, रिझल्ट नाही आला. म्हणजे एवढा करूनही रिझल्ट नाही आला, म्हणजे काय झालं? डिमिनिशिंग रिटर्न. 3 वर्ष इनपुट घातला, आउटपुट 0 प्रिलिम तरी झाली नाही, है ना? म्हणजेच काय? काहीतरी गडबड आहे. तुम्ही त्या क्लासिकल सारखे वागता, शोधत नाही काय प्रॉब्लेम आहे स्वतःचा, काय नाही, कुठं चुकते ना कुठं नाही, इनपुट बरोबर घालत नाही, इनपुट बदलावं लागतं. ओके. तर इथं नॅचरली त्याने सांगितलं की एका टप्प्यानंतर फूड प्रोडक्शन बंद होऊन जाते. फूड प्रोडक्शन थांबलं आहे, माणूस मात्र चालला आहे, है ना? 1 तोंडाचे 2 तोंड, 2 तोंडाचे 4 तोंड, खाणारे 10,
उत्पादन मात्र कमी, मग खाणाऱ्यांची होते मारामारी, मग मारामारी झाली की मारकाट, बरोबर आहे, आणि आपाप पॉप्युलेशन कमी होते. मग तो म्हणते होते कसं पॉप्युलेशन कमी, तर माल्थुस सांगते की 2 प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रभावित करतात. 2 कंट्रोल सिस्टीम आहेत ज्या पॉप्युलेशनला कंट्रोल करतात. एक आहे पॉझिटिव्ह सकारात्मक आणि दुसरी आहे प्रिव्हेंटिव्ह, है ना, प्रतिबंधकात्मक. असे 2 आहेत, सकारात्मक पॉझिटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधकात्मक. मग पॉझिटिव्ह सकारात्मक आहे काय आहे ते आधी समजून घेऊ. पॉझिटिव्ह शब्द वापरलाय, त्याचं असं म्हणणं आहे की हे जर माणसानं वापरलं नाही आणि हे पैदा करत गेले तर याचा होते कुरुक्षेत्र. म्हणजे काय पॉझिटिव्ह गोष्ट येते म्हणजे होते युद्ध, एपिडेमिक होते. आता आपण एपिडेमिक कंडिशन मध्ये आहोत, कोरोनाच्या एपिडेमिक होते, माणसांना मारते, बरोबर आहे, राईट. किंवा समाजामध्ये गरिबी निर्माण होते, एवढी गरिबी होते खायला भेटे नाही, कुपोषण होते. हे काय आहे पॉझिटिव्ह. तो असं म्हणते माणसानं स्वतःला कंट्रोल केला नाही तर माणसाच्या एक्सटर्नल गोष्टी माणसाला कंट्रोल. तुम्ही बी अभ्यास करताना स्वतःला कंट्रोल केला नाही ती एमपीएससी तुम्हाला कंट्रोल करते, म्हणते जाय रे बापू घरी, आणि मग फुल कंट्रोल करून टाकते. आजन्म, बरोबर आहे, इथे आजन्म कंट्रोल. युद्ध झालं का काप गळा खतम, आजन्म खतम, बरोबर आहे. तर आपल्याला काय दिसतंय, प्रिव्हेंटिव्ह वापरलं नाही तर पॉझिटिव्ह असं माल्थस म्हणते. मग प्रिव्हेंटिव्ह काय, आता त्यावेळेस काही मॉडर्न टेक्निक नव्हत्या, है ना, मॉडर्न टेक्निक नव्हत्या, म्हणून कुठलं तर तो म्हणते सेलिबॅसी, है ना, रेस्ट्रेंट, है ना, नवरा बायको दूर दूर राहावे, जवळ जवळ येऊ नका, है ना. आणि म्हणून तुम्हाला दिसते का रीतिरिवाज आहे, रीतिरिवाज बनलेले आहे, है ना. लग्न झालं का पोरीले माहेरीच घेऊन जाते, है ना. मग सण आला का माहेरी, एवढ्या वेळा माहेरी जाते, इकडचं पोट्ट समजायचं नाही म्हणजे पोट्ट कोणतं जाऊ द्या, है ना. तर आपल्याला काय दिसते माहेरी याच्यासाठी जाते बाबा की इकडे राहिले तर मग किती गांधाऱ्या बनून जाते, काय खरं, बरोबर आहे. म्हणून प्रिव्हेंटिव्ह, है ना, सिलिबॅसी, रिस्ट्रेंट, फिजिकल रिस्ट्रेंट, बरोबर आहे, राईट. परंतु आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये, मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये प्रिव्हेंटिव्ह जर बघितलं तर आपल्याला खूप साऱ्या टेक्निक्स दिसतात, वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळेच आजकाल मग आता बाकीचे बंधनं तुटले, सगळे नवीन डायमेन्शन सुरू झालं. पहिले लग्न करावे, नाही तर फिल्म द ब्लँक औलाद, असं नाही का, नाजायज औलाद, असा क्वेश्चन मार्क राहायचा. मग समाजाचा शिक्कामोर्तब व्हायचा, दोघांना वाईट टाकायचे, मग कोणी हिंमत करत नव्हतं. आता तसं नाही आहे का, आता मॉडर्न टेक्निक आल्या, प्रिव्हेन्शनच्या, कॉन्ट्रासेप्टिव्ह आल्या, आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह आल्यामुळे आता नवीन डायमेन्शन बी आलं, लग्न करायची गरज नाही, लाईव्ह इन रिलेशनशिप काऊ मंजुरी दिली, अरे बाबा चिंताच नाही, ओके. पार बाबा बॅटरी लो झाली, इथली बॅटरी लो झाली, है ना. म्हणजे काय दिसते आपल्याला, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बदललेले दिसतात, ओके, ठीक आहे, लक्षात आलं. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर जर सक्सेसफुल झाले तर पॉझिटिव्हची गरज नाही, पण पॉझिटिव्ह जर त्याला नाही झाले प्रिव्हेंटिव्ह तर पॉझिटिव्ह मात्र डॉमिनेट होतात, असं माल्थुस म्हणते. म्हणजे माल्थुस काय म्हणते की निसर्गतः माणसाने जर स्वतःला नियंत्रित ठेवलं नाही तर निसर्ग आणि त्याच्या एक्सटर्नल बाबीज त्याला नियंत्रित ठेवतील. आता ही जी बेसिक थिअरी आहे, ह्या बेसिक थिअरीवर आता नवीन थिअरी बनली आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. ती ब्रीफली आपण पाहून घेऊया. एवढं समजला, माल्थुस भाव समजला. यस, ओके, थँक्यू. हां, माल्थुस भाव समजला. आता आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरीला समजून घेऊ. आता
ट्रान्झिट याच्यासाठी आहे की अख्ख्या जगामध्ये एवढी भरमार झाली लोकसंख्येची की ज्याची काही लिमिट नाही है ना. आणि म्हणून ठिकठिकाणी कुपोषण, वर्ल्ड वॉर झाले है ना, मग सिव्हिल वॉर झाले, जिनोसाइड. तुम्हाला माहित नसेल, रवांडा आणि बुरुंडी 2 देश आहेत. रवांडा आणि बुरुंडी हे 2 देश आहेत आफ्रिकेमध्ये, आफ्रिका खंडामध्ये. तिथे जिनोसाइड झाला. कशासाठी झाला? पाण्यासाठी. त्या दोन्ही देशाच्या मधात एक मोठं तळ होतं, मोठं टँक नैसर्गिक. तिथेच पाणी, बाकी पाणीच नाही, कारण सगळं कटाईच, सगळं निस्नाभूत. मग याच्या पाण्याच्या याच्यासाठी 2 ट्राईब्समध्ये, हुतूस आणि तुत्सीस, ह्या 2 ट्राईबमध्ये युद्ध, एवढं युद्ध झालं, एवढी मारकाट की म्हणे ते तळच पूर्ण रक्तानं भरलं होतं. आत्ता 15-20 वर्षाची गोष्ट सांगतो. आत्ता ताजी असं म्हणतात की 3rd वर्ल्ड वॉर जे होणार आहे, 3रं महायुद्ध, हे पाण्यासाठी होणार. म्हणून पोट्ट्याला सांगतो, अबे पाण्यात खेळू नका उगाच, त्याला पाण्याला संवर्धन करा. पोट्टे मस्त मजाच मारायला जाऊ है ना. तर आपल्याला काय दिसते? युद्ध होणार आहेत. कशासाठी? कारण की नैसर्गिक संसाधनं कमी होणार. का कमी झाले? कारण पॉप्युलेशन वाढलं आहे. पॉप्युलेशन काय झालंय? वाढलंय. मग हे पॉप्युलेशन वाढलं तर हे का वाढलं याची कारणं शोधायची आहे. हे कसं नियंत्रित येणार याची कारणं शोधायची आहे. आणि याच्यामुळे काय लॉसेस होतात ते शोधायचं आहे. आणि पॉप्युलेशन एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत जे जातं, कमी पॉप्युलेशन पासून अधिक पॉप्युलेशन का होतं याची कारणं शोधायची आहे. आणि मग अधिक पॉप्युलेशन झालं ते कमी कसं होतं याची पण कारणं शोधायची. कशासाठी शोधायची आहे? तर यासाठी शोधायची आहे की जर कारणं माहीत झाली की कशामुळे पॉप्युलेशन नियंत्रणात येतं, तर मग तसे मेजर वापरता येतात. आणि तसे जर परिमाण वापरले तर आपल्याला काय दिसतात? तशी संसाधनं वापरली तर पॉप्युलेशन नियंत्रणात येईल. ओके, ठीक आहे. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशनमध्ये ब्रीफली पहिल्यांदा 3 स्टेज समजून घेऊया. 3 स्टेज जी आहे ना, 3 स्टेज म्हणजे जसं लँड्री वगैरे आहे, थॉम्सन वगैरे आहे, त्यांनी दिली. कुठले थिंकर्स आधी समजून घेऊया. पहिल्यांदा नाव लिहून देतो. थॉम्सन हा पॉइनर आहे, बॅरन थॉम्सन हा पॉइनर आहे. त्याच्यानंतर लँड्री म्हणून आहे, त्यांनी पण तयार केलेले आहे लँड्री. ओके, लॉन्ड्री नाही लँड्री है ना. त्यानंतर सर्वात महत्वाचा आहे ना, तो म्हणजे फ्रँक नोटेस्टिन यांनी पक्की थिअरी बनवली है ना. खऱ्या अर्थाने हा एक्सपॉन्डर आहे ना. फ्रँक नोटेस्टिन is called as a true expounder of demographic transition theory. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा खऱ्या अर्थानं विस्तारक आहे. याने खऱ्या अर्थानं विस्तार केला, एक्सप्लेन प्रॉपर याच्याने केला. पण त्याने ट्रान्झिशन हा शब्द वापरला नाही, हे पण खास गोष्ट आहे. ट्रान्झिशन हा शब्द जो आहे डेव्हिसने वापरला. ओके, तर आपल्याला दिसेल डेव्हिस नावाचा एक आहे, त्याने सिद्धांत मांडला. ओके, डेव्हिस. त्यानंतर जो आहे आपला ब्लॅकर जो आहे, ब्लॅकर, या ब्लॅकरने 5 स्टेज मांडल्या. 5. ब्लॅकरच्या पूर्वी एक सॅक्स म्हणून आहे, सॅक्स हा पण पॉप्युलेशन थिंकर आहे. सॅक्सने 4 स्टेज मांडले. म्हणजे आपल्याला काय दिसते? नॉर्थ स्टेज 3 स्टेज पहिल्यांदा नवीन. त्यानंतर सॅक्स 4 स्टेज आणि ब्लॅकर जो आहे हा 5 स्टेज. म्हणजे आता लेटेस्ट 1970s मध्ये थेअरी मांडली ही कोणी? ब्लॅकरने मांडली. आणि हा आहे पॉइनर, याच्या पूर्वी होता, पण हा आहे खरा अर्थाने पाया ठेवणारा. नॉर्स्टिन काय आहे? नॉटेस्टिन हा विस्तारक आहे, त्याला एक्सप्लेन केलं प्रॉपर. ओके, डेव्हिसने ट्रान्झिशन एक्सप्लोजन सुद्धा म्हटलं त्याने. डेव्हिसने पॉप्युलेशन एक्सप्लोजन असा शब्द वापरला आणि डेव्हिसच्या नंतर लँड्रीने सुद्धा हा शब्द वापरला. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतं? थेरॉटिकल लेवलवर 1930च्या दरम्यान पासून तर 1970च्या दरम्यान ही जी जर्नी आहे
हा जर्नीमध्ये डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी तयार झालेली आहे. ओके, ठीक आहे. आपण याचा जनरलाइज बघून घेऊया. आता पहिलं जनरलायझेशन, फर्स्ट जनरलायझेशन बघू. ओके, पहिलं जनरलायझेशन मध्ये मी ग्राफ काढून देतो. पहिलं जनरलायझेशन. ओके, पहिल्या जनरलायझेशन मध्ये डावा घे. हो हो, 10 मिनिटं हा पहिलं ट्रान्झिशन पहिला सांगितलं आहे. पहिलं पॉप्युलेशन एक टप्पा घेऊ, हा दुसरा टप्पा घ्या, हा तिसरा टप्पा. तर तो म्हणतो पहिलं पॉप्युलेशन जे आहे ते हळूहळू वाढते. हळूहळू धीरे 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 है ना, एकदम स्लो गतीनं है ना, जसे काय सुधारितच होते है ना, समज होती. तसं नाही, काय कारण ते पाहू. आणि त्याच्यानंतर हा होतो बूम, बॉम्बस्फोट, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. मग असा टेबल तयार होतो, स्थिरावतो. आणि मग लोकांनी आपल्याला ते वे जास्त कुठले पैदा केले की मोठी आपत होते. हे असं असं खाली 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 एक. ओके, असं म्हणजे पहिला आहे, याला म्हणतो आपण स्टेशनरी पॉप्युलेशन. स्टेशनरी पॉप्युलेशन, स्थिरावलेली लोकसंख्या. इथे पण म्हणतो आपण स्टेशनरी पॉप्युलेशन, स्थिरावलेली लोकसंख्या. हा जो भाग आहे हा जो भाग याचा हा आहे एक्सपांडिंग पॉप्युलेशन. एक्सपांडिंग, विस्तारण. आणि हा जो पार्ट आहे इथून इतका, याला म्हणतो स्टेबल पॉप्युलेशन. स्टेशनरी नाही आहे, स्टेबल, स्थिरावलाय, वाढ होत आहे पण स्थिरावले. ओके, म्हणजे 1 2 3 आहे, त्यातला हा सबपार्ट मी करून दिलेला आहे. पहिल्या याच्यात काय ते पाहून घेऊया. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे हा इथे आहे हाय अँड फ्लक्च्युएटिंग. मी शब्द सांगतोय, लक्षात घ्या. शब्द खूप महत्वाचे, इंग्रजी मधले आहेत, मराठीत समजावण्याचा प्रयत्न करतो. शब्द खूप महत्वाचे आहेत. एमपीएससी ना माराची ठरवली तर इतक्यापर्यंत जाऊ शकते है ना, लक्षात आलं का? त्यामुळे लक्षात घ्या, हाय अँड फ्लक्च्युएटिंग मॉर्टॅलिटी रेट. मृत्यू दर जो आहे उच्च आहे, परंतु कसा आहे, अनियमित आहे, चढ उतार होणार आहे. तसाच अँड बर्थ रेट, जन्मदर, दोघही उच्च पातळीवर आहे पण फ्लक्च्युएटिंग आहे. शब्द फ्लक्च्युएटिंग आहे, लक्षात ठेवा. का वापरलं असं फ्लक्च्युएटिंग? का कमी जास्त होणार आहे असं वापरलं? हे याच्यासाठी वापरलं कारण की तेव्हा ना मरण स्वतःच्या हाती होतं ना जन्म स्वतःच्या हाती. काहीच गॅरंटी नाही. जन्मलेलं केव्हा मरण याची 0 गॅरंटी. सब भगवान के भरोसे. लक्षात आलं का? आणि त्याच्यामुळे शब्द वापरला फ्लक्च्युएटिंग. डिटेल मध्ये पाहू पुन्हा. ओके, हा जो एलिमेंट आहे ह्या एलिमेंट मध्ये आपल्याला दिसतंय हाय बर्थ रेट बट लो डेथ रेट. काय आहे? मृत्यूदर कमी होत आहे परंतु जन्मदर मात्र हायच आहे. आणि म्हणून हे काय झालं? एक्सपांडिंग. ह्या पोर्शनला डेव्हिसने शब्द वापरला आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन है ना, लोकसंख्येचा विस्फोट. पॉप्युलेशन इम्प्लोजन काय ते पाहून घेऊ आता. बरोबर आहे ना, आलाय ना प्रश्न असा. पॉप्युलेशन इम्प्लोजन है ना, एक्सप्लोजन झाला है ना, विस्फोट झाला. तर अंतस्फोट आतमध्ये शिरला ते काय? तर हा जो आहे एलिमेंट, हा जो एलिमेंट आहे ह्या एलिमेंटला आपण पॉप्युलेशन इम्प्लोजन म्हणतो. म्हणजे पॉप्युलेशन कमी 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 होत चालतं है ना, निरंतर पॉप्युलेशन कमी कमी होणे. इथे सातत्याने पॉप्युलेशन तर कमी होत होतं किंवा थोडंफार स्थिरावत होतं, कारण की गॅरंटीच नाही. तसंच
इकडे जो आहे काही देशामध्ये जसं नॉर्डिक कंट्रीज आहेत, नॉर्डिक कंट्रीज कॅनडा आहे, डेन्मार्क आहे, त्याच्यानंतर नॉर्वे आहे, हे जे आहेत नॉर्थचे, इथे सुद्धा पॉप्युलेशन इम्प्लोजनचा एलिमेंट आलेला आहे ना. या घटनेला इथे पॉप्युलेशन इम्प्लोजनला एक दुसरी टर्मिनॉलॉजी दिली आहे, ती म्हणजे रशियन एक्सटिंक्शन, वांशिक नाश. रशियल एक्सटेन्शन, वांशिक नाश, वंशच संपणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मग ते पाचवा लॅडर कसा आहे ते पाहू. हा जो फेज आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा, इथे काय आहे, हाय बर्थ रेट बट लो डेथ रेट. आणि इथे मी म्हटलं स्टेबल झालेला आहे, इथे आपल्याला दिसते लो बर्थ रेट अँड लो डेथ रेट. दोघे बऱ्यापैकी सारखे सारखे आहे, पण कमी झालेले. परंतु एकूणच लोकसंख्या ह्या स्तरावर मात्र खूप जास्त प्रमाणात, जसं भारतामध्ये आता झालेलं आहे. भारतात आपण बऱ्यापैकी स्थिरावला आहे, गती वाढीची मंदावलेली आहे बऱ्याचपैकी, परंतु मृत्यूदरही बराच कमी झालेला आहे. ओके. आणि इथे आपल्याला काय दिसतंय, लो बर्थ रेट आहे बट है ना, बर्थ रेट लो आहे, लो डेथ रेट आहे, परंतु हे दोघांची जी गती आहे कमी होण्याची ती फारच जास्त वाढली आहे. दोघांची जी कमी होण्याची गती आहे, मृत्यूदराची आणि जन्मदराची, ती फारच जास्त वाढलेली आहे. इतकी जास्त की आपल्याला असं दिसते की काही काही कपल तर बिना पोराचीच आहेत, काही लग्न केलं आहे पण बिना पोराचीच आहे, पोरच नाही. किंवा काहींना पोरं झाले तर इकडे आपल्या इकडे काय दिसते, माय कशी बनते, 19-20, आता 21 म्हणून वाढवायचं म्हणते बा, 21 आता किती, 18 व झालं का संपलं, बस लग्न झालंच पाहिजे. ग्रामीण भागामध्ये दिसेल असं चित्र, अजूनही बऱ्याच भागात नाही, अजूनही चाइल्ड मॅरेज होतात भारतात, अजूनही कुमारिका ज्या आहेत त्या माता होताना दिसतात. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे भारतात, बरोबर आहे. पण नॉर्डिक कंट्रीजमध्ये काय दिसतं की मुली ज्या आहेत त्या 30 पर्यंत 35 अभ्यासच करत आहेत, आणि मग त्याच्यानंतर लग्न होते, मग 39-40 पर्यंत मेनोपॉज येते, मग एकाच कार्ट होईल ना, चुकून एक कार्ट होईल. काही जण म्हणते मला करिअरच घडवायचं आहे, करिअर ओरिएंटेड, वेगळ्या प्रकारचा समाज आहे तो, है ना. तिथे माणूस काय, माणसाचं जीवन काय, जगणं कशाला म्हणतात हे ते लोकांना माहिती. त्यांना माहित आहे आपण ना जनावरांमधला फरक आहे. आपल्या इथं मी म्हणजे कुत्रा असंच म्हणतो ना, है ना, भाई कुत्ते असा शब्द वापरतो ना, म्हणजे आम्ही एकदम फ्रेंडली आहोत प्राण्यासारखे असं आपल्याला दिसते, है ना. तर आपल्या ह्याच्यात त्याच्या खूपच फरक आहे, खूप. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचूच नाही शक्यच नाही, है ना. पोहोचायला काय सांगावं, आता 1000 वर्ष लागतील, 2000, है ना, काही गॅरंटी भारताला शक्यच नाही, है ना. एकीकडे काही जण समजदार होते, दुसरी त्याची भर करून टाकतो, बरोबर, ऑटोमॅटिक, है ना. त्याच्यामुळे हा जो आहे एलिमेंट, है ना, लोएस्ट बर्थ रेट आणि लोएस्ट डेथ रेट, हा जो एलिमेंट आहे हा इथे आपल्याला होताना दिसतो. म्हणजेच आपल्याला एक 3 पातळी आपण त्या क्लासिफाय करतो, स्टेशनरी पॉप्युलेशन, एक्सपांडिंग पॉप्युलेशन आणि पुन्हा स्टेशनरी पॉप्युलेशन. हा कमी होणारं पॉप्युलेशन आहे, हे भाग वाढणार आहे, हा कमी असलेलं पॉप्युलेशन, कमी होणारं आणि कमी असलेलं वेगवेगळं आहे. मग इथे जो शब्द आहे कमी असलेलं आणि कमी होणारं, कमी असलेलं जे आहे त्याच्यासाठी नॉटेस्टिंग काय म्हणतोय, याच्यासाठी शब्द तो वापरतोय, है ना. तो शब्द वापरतो लोएस्ट नॅचरल इन्क्रीज. काय शब्द वापरतो, लोएस्ट नॅचरल इन्क्रीज. नैसर्गिक जी वृद्धी होत आहे लोकसंख्येची ती कमी प्रमाणात आहे, पण कशी, लोएस्ट नॅचरल असा शब्द वापरतो, अत्यंत न्यूनतम आहे, अत्यंत न्यूनतम नैसर्गिक वृद्धी. आणि इथे काय वापरतो, इथे तो वापरतो लोएस्ट इन्क्रीज. इथे नॅचरल नाही वापरत, नॅचरल नाही, नैसर्गिक नाही. आता माणसाने कंट्रोल केला आहे स्वतःला, स्वतःच्या रॅशनल विजनने,
स्वतःच्या सजग बुद्धीने. इथे प्राणी आणि मानव सारखाच आहे. इथे निसर्गाने कंट्रोल केलेला आहे. पोट्ट पैदा केलं का निसर्गानं मारलं, पैदा केलं का निसर्गानं एखादं टिकलं. तुम्हाला आठवत असं भारतामध्ये 2 पिढ्या अगोदर आपल्या है ना, तुम्ही तुमच्या आजीले, आजीच्या आजीले असं जर विचारलं, म्हणजे आता त्या नाही आहेत पण स्टोरी माहीत असं माय बापाला ते सांगतात है ना. असं म्हणतात तुझ्या बापाले किती भाऊ होते, म्हणजे नाही 2च तो होते. माय बापा एक आहे आणि काका असं म्हणतो आपण. मग लगेच हळू सांगते माय तुला माहित नाही तुझ्या आजीला किती लेकरं होते. आपण किती 10. मग म्हणतो बाकीचे गेले कुठं, मेले. कशाला मेले, काय नाही ताप आला होता म्हणून मेले. असं सिंपलचं आपल्याला स्टेटमेंट ऐकायला मिळतं. विचारा सहज घरी तर तुम्हाला असं दिसेल की तुमची आजी किंवा पणजी जी आहे किंवा आजोबा यांना असं दिसेल की भरपूर मुलं होते, 10 झाले 12 झाले पण 2च टिकले, 3च टिकले है ना. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्याच धर्तीवर राहिलं आहे है ना. आता काही फॅसिलिटी नव्हत्या आणि म्हणून निसर्ग ठरवायचा कोणाला जगवायचा आणि कोणाला नाही. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि अरायवल ऑफ द अनफिट अशावर डिक्लेअर झालं. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा काय महत्व. याच्यानंतर हा निसर्गाने कंट्रोल केला. निसर्गाने कंट्रोल केल्यावर आता मनुष्याने नियंत्रण ठेवणं सुरू केलं आणि म्हणून बदल झाला. हाय बर्थ रेट बट लो डेथ रेट. बघा हाय बर्थ रेट बट लो डेथ रेट खूप महत्वाचं आहे. जेव्हा मनुष्य सजग व्हायला लागला, जेव्हा मनुष्यामध्ये आधुनिकता व्हायला लागली, त्या क्षणाला मनुष्याने पहिल्यांदा कशावर नियंत्रण ठेवलं? मॉर्टॅलिटी, मर्त्यता. मॉर्टॅलिटी, मर्त्यता लक्षात आलं का? म्हणजे माणसाला आधी माणूस इम्पॉर्टंट आहे है ना. बरोबर आहे का? जो जन्मला त्याला आधी कसं जगवायचं याच्यावर त्याने आधी फोकस केला. प्रथम मानवाने कशाला नियंत्रित केलं? मृत्यू दराला नियंत्रित केलं. परंतु त्याने जन्मदराला नियंत्रित केलेलं नाही. बघा खूप महत्वाचं आहे. का नाही केलं ते पाहू. बरोबर आहे. पहिल्यांदा काय म्हणतो? निसर्गाने मानवाला नियंत्रित केलं. त्यामुळे नैसर्गिकरित्या जी काही लोकसंख्या वृद्धी होत होती, जी काय व्हायची ती, आणि त्यामुळे मृत्यूदर आणि जन्मदर अधिक होता. इथे मात्र जन्मदर जशान तसाच राहिला पण मृत्यूदर नियंत्रित केला. कारण की माणसाला मानव इम्पॉर्टंट होता. हे असं का झालं? तर बिकॉज ऑफ द मॉडर्नायझेशन ऑफ हेल्थ. आरोग्य सेवेचा विकास झाला, मेडिकल फॅसिलिटी आल्या है ना, सुविधा निर्माण झाल्या. जशा सुविधा निर्माण झाल्या, पहिल्यांदा पोट्ट जन्माला आला का तो डॉक्टरकडे घेऊन जा. डॉक्टर साहेब मा पोराले वाचवा हो. पोट्ट म्हणते हा दे, डॉक्टर म्हणते दे वाचवतो. डॉक्टरला दुसऱ्या दिवशी माया पोराले वाचवा हो. डॉक्टर मध्ये हे कोणतं, कालच तर दिलो इंजेक्शन, हे कसं पुन्हा झालं नाही म्हणजे दुसरं हो. मग तिसऱ्या दिवशी डॉक्टर साहेब हे कोणतं हो, हे बी तिसरं. आता किती आहे? माझं 7 पडले है ना. एकेकाला आणतो हे लमच्या एकमेक मस्त्या करतात, मारपीट करतात. एकाला ताप झाला का सगळ्यांना होते. बरोबर आहे राईट. तर माय रोजच घेऊन येते, डॉक्टर रोजच वाचवत आहे ना. मग हळूच म्हणते डॉक्टर, आजी वाहिनी म्हणते का घेऊन फिरता म्हणते एवढे पिलवड है ना. थांबवानं म्हणते थोडसा. आजी आता तुम्ही आणलं सांगा म्हणे. मले का सांगता है ना. तर मग तो बोलवते इकडे है ना. अबे गण्या इकडे ये बे. का हो हे? अबे खाले बे. काय नाही आहे 10 एकर. अबे हो 10 एकर आहे पण यांचे पोट्टे होतील तर किती एकर आहे समजणं बे. पाहून नंतर आधी तुम्ही वाचवा तर पोट्ट्याले मी आहो तिकडे है ना राईट. हे पोट्टे वाढते. बर्थ रेट हाय, डेथ रेट मात्र लो. कशामुळे झालाय? हेल्थ फॅसिलिटी. परंतु ह्या क्षणाला समाजाचा विकास झाला नव्हता, सामाजिक विकास झाला नाही आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाला आहे, आरोग्य सेवेचा विकास झाला. बघा गॅप काय आहे, गॅप काय आहे बघा. म्हणजे टेक्नॉलॉजी विकसित झाली पण मानसिकता विकसित झाली नाही.
समाज इतक्या लवकर बदलत नाही, है ना. समाजामध्ये लगेच गडबड करायची नाही, देवाची लेकरं थांबवायचं नाही, आहे ना. तू कोण होतस बे थांबवणारा, आहे ना. देव म्हणते येऊ दे ना, तू कुठं चाललास असा, हा काय कोपन्न बापू देव येऊ, मोठा प्रॉब्लेम येईल ना, है ना. मोठा इश्यू. दुसरा महत्वाचा इश्यू ट्रॅडिशनल. अबे पहिली बी पोट्टी, दुसरी बी पोट्टी, अबे तुला लाटकून मारण गुडघ्यापणी, है ना. म्हणजे जाळाले पोट्टच पाहिजे, तो जाळाले पोट्ट पाहिजे. सन सिंक्रोनस. जाळाले पोट्ट जर लागल तर पोट्ट लागल. अबे जोपर्यंत होय नाही पोट्ट तोपर्यंत मीटर डाऊन करायचा नाही, चालू खटाड खटाड खटाड. 9 पोरी न 10 पोट्ट. आणि मग रक्षाबंधन मध्ये तो राखी बांधते शेंबडं, है ना. असं आपण पाहिलंय. म्हणजे काय दिसते की सामाजिक परंपरा ज्या आहेत त्या सामाजिक परंपरा ह्या भारी झालेल्या आहेत. मनुष्य आपली मानसिकता त्यातून बाहेर काढतच नाही, समाज त्याला परमिट करत नाही. लक्षात घ्या, तो बाहेरही यायचा प्रयत्न करेल तरी समाज परमिट करत नाही. आणि समाज परमिट करत नाही, दॅट इज कॉल्ड एज हॅव्हिंग नो सोशल लेजिटिमायझेशन. समाजाचा त्याला दुजोरा मिळत नाही आणि म्हणून हा प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय दिसतं, ह्या टप्प्यावर आपल्याला टेक्नॉलॉजी विकसित झाली पण समाज बदल झाले. इथे तर काहीच घेणं देणार नाही, ना टेक्नॉलॉजी ना समाज. बरोबर आहे. मनुष्य बस पैदा करण्यात लागला. इथं टेक्नॉलॉजी विकसित झाली म्हणून त्याने कशावर नियंत्रण ठेवलं, डेथ रेटवर नियंत्रण ठेवलं. मनुष्याला वाचवलं, कारण इमोशनल अटॅचमेंट असतं. मनुष्याला वाचवलं. समोर दिसलेला माणूस मरत असेल तर हिंमत होत नाही, त्याला वाचवायचा पुरेपूर प्रयत्न करतो माणूस. स्वतःचे प्राण देऊन माणूस वाचवतो, आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून डेथ रेट नियंत्रित झाला, परंतु बर्थ रेट का नियंत्रित झाला नाही, कारण सामाजिक बदल झाला नव्हता. सोशल शिफ्टिंग होणं आवश्यक होतं. इथे मात्र काय दिसतंय, हळूच आपल्याला समाज बदलासाठी आवश्यक जे घटक आहे त्या घटक वाढायला लागले. आवश्यक घटक म्हणजे काय, आपसुकच समाजाची मानसिकता बदलली नाही, त्याच्यावर फोर्स आला, पॉझिटिव्ह फोर्स आला. पॉझिटिव्ह फोर्स कुठला, तर परंपरागत धंदे बंद झाले टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळे. इंडस्ट्री आल्या. इंडस्ट्री आल्यामुळे फॅमिली आधी काय व्हायची, शेती आहे ते शेतीमध्ये लागायचे हँड, फ्री हँड पाहिजे आहे. 10 एकर शेती असेल तर 10 पोट्टे असतील, 10 पोट्ट्यांचे लग्न करून टाकले, 10 सुना बोवा आल्या, 10 सुना बोवा आणि 10 पोट्टे जर काम करायला लागले तर फुकटात लेबर. बुडगं मस्त बसून पाहते असा, मस्त बसून 10 एकर शेती, 10 पोरं, 10 सुना बोवा आणि 20-30 चिल्ले पिल्ले. बरोबर आहे. आता हे सगळं पाहते फुकटात काम होते. फॅमिली वॉज अ प्रोडक्शन युनिट. परंतु इंडस्ट्री तयार झाल्यामुळे शेतीवर भार वाढला, शेतीमधून बाहेर निघणं आवश्यक होतं. जी लोक बाहेर निघाली ते कुठे गेली, फॅक्टरीत गेली. फॅक्टरीत गेली म्हणजे शहरात गेली. शहरात सगळं महागडं, है ना. घरात तर वाडा होता गावामध्ये, गावामध्ये मोठा वाडा, याले 1 रूम त्याले 1 रूम याले. इथं मुंबईमध्ये आला तर एका रूमामध्ये 10. च्या मला आता राहू कुठं ना, बसू कुठं ना, काय करू कुठं, है ना. मोठा प्रॉब्लेम. लग्न झालं का पोट्टी आली का आतमध्ये 10 चिल्ले पिल्ले पोट्टे पाट्टे, बुसुना बोवा, है ना. सासू सासरे एकत्रित. ये बाई हे म्हणते मी राहू कुठं, तू बी इथंच राह, है ना. म्हणजे गडबड झाली. बरोबर आहे. आता पिल्ले कसे पैदा होतील पटापट, जगायचे नाही, जगात नाही. म्हणजे मग लगेच म्हणते ए बुडग्या तू गावाला जागा, आम्ही दोघंच राहू. मग कसं झालं, जॉईंट फॅमिली ब्रेक झाली आणि न्यूक्लिअर फॅमिली आली. कारण अर्बनायझेशन झालं. अर्बनायझेशनमध्ये महागाई आली, राहायची अडचण झाली. आता तो म्हणते मी तुझ्यावर डिपेंड नाही. बाप म्हणते बे तू असा केलास ना तर तुला जमीन नाही देईल. तो म्हणते जाऊ दे नका, काय जमीन देशील, मी तिथं फॅक्टरीत नोकरीला चाललो. बापापासून पोट्ट तुटलं. पोट्ट असं तुटे नाही, हे रोज रात्री कान भरते, आजी इथं राहता का ठेवलाय, चला आपण दोघे जाऊन तिकडे, आहे ना. म्हणते नाही 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 माय बाप माय, बाप माय करशील ना तर मी तुला सांगेन बरं, डायव्हर्स देतो तुला, आहे ना. चल तिकडे घेऊन जाते बाबा तिकडे शहरामध्ये. आणि शहरामध्ये कारण तिकडे लिपस्टिक भेटते ना लावायला म्हणून, आणि हे घेऊन जाते तिकडे. तिकडे घेऊन गेला की दोघे नवरा बायको. आलिया पण आता
दोघं नवरा बायकोवर आले तर मग हा म्हणते लई महाग आहे व घर, तू बी कामाला चल. मग ही पण कामाला जाते, हा पण कामाला जाते. कामाला गेल्यावर दोघंही कामातच बिझी, पोट्टे कुठं पैदा होती है ना. मग हे म्हणते बापू आपण एकच काढू, जास्त नाही, अडचण आहे, सांभाळून कोण, तिकडे पाळणा घरात न्यावं लागते, ते अडचण. म्हणजेच आपल्याला काय दिसते, बिकॉज ऑफ द पॉझिटिव्ह फोर्स आहे. अजूनही मानसिकता बदलली नाही आहे, पॉझिटिव्ह फोर्स आहे. आणि हळूहळू जेव्हा पॉझिटिव्ह फोर्स येतो तेव्हा काय होते, बर्थ रेट पण नियंत्रणात येते. मग सरकार म्हणते बापू तुम्हाला असं जमे नाही, मी तुम्हाला फॅसिलिटी देतो. भारताने फॅसिलिटी दिल्या 1970च्या नंतर. आपण वेगवेगळ्या फॅसिलिटी, एक जबरदस्तीची फॅसिलिटी है ना, कंपल्सरी स्टरलायझेशन. माहित आहे का तुम्हाला, सगळ्यांना माहित असेल. पोस्टर बॉय पिक्चर पाहिला का, मोठा इश्यू है ना. मग त्यानंतर सरकारला असं कंपल्सरी स्टरलायझेशन नाही रे बाबा, आणि शिकून जाते, सत्ताही परिवर्तन होते. मग नवीन आणला मोरारजी देसाईनं कॉन्सेप्ट 1978ला, तो म्हणजे कोणता, कॅफेटेरिया अप्रोच. कॅफेटेरिया म्हणजे बास्केट दिली बर्थ कंट्रोलची है ना. 2 पोरामध्ये अंतर 3 वर्षाचं है ना. मग वेगवेगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह, कॉपर्टी, ॲबॉर्शनचे, हे सगळे फॅसिलिटी दिल्या सरकारनं फॅसिलिटी दिल्या. तर नवरा बायको आनंदी, बरं झालं बाबा भेटलं तर आता टेन्शन नाही. आणि मग बर्थ कंट्रोल आला. बरोबर आहे. अजूनही सजगता नाही भारतामध्ये, अजूनही सजगता यायची आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा हा तिसरा टप्पा आहे, इथे काय झालं, पहिल्या ह्याच्यात लक्षात घ्या, पहिल्या ह्याच्यात काय दिसतंय, इथे नैसर्गिक वृद्धी, निसर्गाने नियंत्रण केलेलं आहे. इथे हेल्थ फॅसिलिटी मिळाल्या, त्याच्यामुळे लोकांची पैदास अजून वाढली, कारण की डेथ रेट कमी झालाय, बर्थ रेट. इथे बर्थ रेट कमी व्हायला लागला का, तर पॉझिटिव्ह फोर्स आले, पॉझिटिव्ह फोर्सचा दबाव पडला. आणि इथे शेवटच्या टप्प्यामध्ये लो बर्थ रेट आणि लो डेथ रेट सातत्याने दोन्ही निरंतर कमी व्हायला लागले. का, कारण की इथे खऱ्या अर्थानं सजगता निर्माण झाली आणि समजायला लागलं माणूस काय असतो ते. माणूस कशासाठी जन्माला आला, माणूस का कुत्र्यासारखा हो जन्माला आला, जिकडे तिकडे तोंड मारायचं, खायचं, चरायचं आणि पैदा करायचं है ना, असं आहे का. मनुष्य इथे आला तर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला आणि ह्या जगाला, ह्या सृष्टीला काहीतरी देऊन जाईल ह्यासाठी आला. आणि त्यामुळे तिथला जो मास आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, लेट मॅरेज. काय दिसतंय, लेट मॅरेज और नो मॅरेज. लेट मॅरेज और, आता लेट मॅरेज काहून, याच्यासाठी का की पोट्टे पैदा नाही करायचे म्हणून लेट. दे एंगेज इन अ प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी मस्त अभ्यास करत राहा, खूप अभ्यास करतात बाबा इकडचे लोक. म्हणजे मी पाहिलो आहो, अशा लायब्ररीमध्ये विचारू नका, आपल्याला फक्त इकडे दाखवतात पिक्चरमध्ये की तिकडे सगळे चावचू करत राहतात, तसे नाही करत. यंग पोट्ट्या नाही तर एवढ्या टॉपमोस्ट युनिव्हर्सिटी तिकडे राहिल्या असत्या का, है ना. कोलंबिया युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि बाकी जगातल्या सगळ्या टॉपमोस्ट युनिव्हर्सिटी तिकडे आहे. मग काय म्हटलं नावाचे आहेत का, नाही. तिथं पोट्टे अभ्यासच करत राहतात, डिस्कशन करत राहतात. आपल्या भारतामध्ये चुकून एखादी युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटीला तर बोलतं चालतात, नागपूर युनिव्हर्सिटी सगळी फुटाळा तलावर राहते है ना. मी फक्त JNUला पाहिलं, JNUला हे मस्त बसले असतील दोघेही, खोपच्यातही बसले असतील ना तरी चावम्याव नाही, नुसता अभ्यास, डिस्कशन. लक्षात आलं का, चाय पर चर्चा तिथं होते, मस्तपैकी आहे एक छान जागा, तिथं सगळेजण येतात आणि डिस्कशन करतात चायवर. आम्ही चायवर काय करतो, टापाटप्पी, अजून काय करतो, दुसरं काहीच नाही करू, मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्ही अजूनही इथं जाऊ नैसर्गिक याच्यावर. हे मात्र इथे गेलेले आहे आणि इथे काय होतं, निरंतर आपल्याला कमी बर्थ रेट आणि डेथ रेट कमी होताना दिसतं. इथे कमी झालं ह्या पॉइंटला, इतकं कमी होतं की लो डेथ रेट तर आहे, पण लोएस्ट बर्थ रेट आहे. लोएस्ट इतका लो असतो की आता अशी परिस्थिती आली आहे नॉर्डिक कंट्रीमध्ये
की कदाचित तिथे पुढच्या 50 वर्षात अशीच परिस्थिती राहिली तर मग मात्र तिथले लोकांची संख्याच राहणार नाही, म्हणजे तिथली जे वंश आहे, तिथली रेस आहे ती संपुष्टात येईल, ही भीती आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे तिथल्या सरकाराने पर्टिक्युलर रशियाने हे डिक्लेअर केलं होतं की मुलं पैदा करा, यासाठी पॉलिसी काढलेली आहे, मुलं पैदा करा. आमच्या इथे कुठली पॉलिसी आहे, मुलं थांबवा, है ना, हम दो और हमारे दो. आणि चायनामध्ये हम दो हमारा एक, आता बंद केलं फक्त त्यांनी. पहिले होतं हम दो हमारा एक, त्याचे वेगळे परिणाम पडले चायनावर. सेक्स सिलेक्शन झालं. सेक्स सिलेक्शन म्हणजे तिथं बी पोट्टाच पाहिजे म्हणे, पोट्ट्यांनी मारला बिचारांले, है ना. बरेचशी आपल्याला काय इन्फंट मॉर्टॅलिटी आणि फोयटस मॉर्टॅलिटी जास्त दिसते. इथे फिमेल फोयटस त्याच्यात जास्त दिसतो. इथे मात्र आपल्या इकडे काय दिसतंय की हा इश्यू मध्ये, हा जो इश्यू आहे याच्यामध्ये आपण चांगल्या पोझिशनला आहोत सध्या असं म्हणू शकतो, पण इथे अडचण आली आहे म्हणून इथे इन्क्रीज करायसाठी त्यांनी प्रपोगेशन केलेलं आहे. म्हणून आता किती टप्पा दिसते, पहिला, ह्या दुसऱ्याला आपण 3 याच्यात 2 याच्यात केलं, दुसरा आणि तिसरा, हा चौथा, आणि आता हा जो वाढतोय आहे 5वा टप्पा. ब्लॅकरने दोन वेगवेगळ्या पुस्तकात 2 वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकर मांडलाय. ब्लॅकरने एका ह्याच्यात म्हटलंय की बाबा आता रेशियल एक्सटिंक्शन कडे जाईल एवढंच सांगितलं. दुसऱ्या ह्याच्यात त्याने सांगितलं की दे इट विल बी इन्क्रीज्ड द बर्थ रेट बट इन अ कंट्रोल्ड वे, नियंत्रणात असेल, त्यामुळे इथलं पॉप्युलेशन हे इथल्याच पॉप्युलेशन सारखं असेल, अशाच प्रकारचं एक स्थिरावलेलं असेल. म्हणजे आता टेबल कसा निघेल, टेबल समजून घेऊया आपण. टेबल असं निघेल, हा पहिला एक कट, हा दुसरा, हा कट, हा तिसरा कट, हा चौथा कट आणि हा 5. 1 2 3 4 5. आता याला म्हणू आपण स्टेशनरी, स्थिरावलेलं. यालाही आपण म्हणू स्टेशनरी, स्थिरावलेलं. याला आपण म्हणू, शब्द मी बदलवतोय, याला म्हणू अर्ली एक्सपांडिंग, याला म्हणू लेट एक्सपांडिंग, याला म्हणू डिक्लाइनिंग आणि याला स्टेशनरी. आता 5 टप्पे झाले ब्लॅकरने सांगितलेले. पहिलं स्थिरावलेलं आहे. स्थिरावलेल्या याच्यात हाय बर्थ रेट, हाय डेथ रेट बट फ्लक्च्युएटिंग. इथे लो डेथ रेट, हाय बर्थ रेट, हा पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा फेज. ओके, हा जो आहे लो डेथ रेट, लो बर्थ रेट, स्टेबल आलेला आहे. लेट एक्सपांडिंग पण बरंच वाढलेला आहे, खूप लोकसंख्या. आपण ह्या फेजला आलेला आता, ठीक आहे. चायना याच्या पूर्वी आलेला आहे, ठीक आहे. डिक्लाइनिंग युरोपियन कंट्रीज, डिक्लाइनिंग युरोपियन कंट्रीज. ओके, लो डेथ रेट अँड लोअरिंग बर्थ रेट. बर्थ रेट अजून कमी कमी होत आहे. आणि इथे लो डेथ रेट अँड रायझिंग बर्थ रेट. काय राहील आता, लो डेथ रेट अँड रायझिंग बर्थ रेट. बर्थ रेट वाढतोय पण असा नाही वाढत, हाय नाही शब्द आहे, रायझिंग शब्द आहे. कसा शब्द आहे, वाढणारा आहे, परंतु इथे आता नियंत्रणात आलेला आहे आणि इथे वेगळ्या प्रकारचं स्थिरावलेलं पॉप्युलेशन राहणार आहे. ही जी फेज आहे ही आता जगात कुठेही राहिलेली नाही. वाय? बिकॉज ऑल सोसायटीज नाउ विथ फ्यू एक्सेप्शन्स, ऑल सोसायटीज नाउ आर मॉडर्न सोसायटीज. जगातील बहुतांशी देशाचं अर्बनायझेशन झालेलं आहे. बहुतांशी देशामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे. बहुतांशी देशामध्ये बराचसा सामाजिक बदल झालेला आहे, बरंचसा आहे. काही एक्सटर्नल कंट्रोल पण आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे एक तर हे आहे, हे आहे, हे किंवा हे आहे. इज दॅट क्लिअर? राईट.
आता याच्यामध्ये ही थिअरी मांडताना कुठले एलिमेंट वापरले, तर 2 एलिमेंट वापरले. एक फर्टिलिटी रेट म्हणजे जन्मदर आणि दुसरा आहे मॉर्टॅलिटी रेट. आणि तुम्ही विचारू शकता की संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये कोणत्या घटकांचा विचार करण्यात आलेला आहे, तर मॉर्टॅलिटी रेट आणि फर्टिलिटी रेट आहे ना, जन्मदर आणि मृत्यूदर. बरोबर आहे. कशाच्या याच्यात, कुठल्या आयामाने, कुठल्या डायमेन्शन मध्ये, लक्षात घ्या. त्यांनी वापरलाय डेमोग्राफिक हिस्टोरी, लोकसंख्येचा इतिहास काढण्याकरिता. मग लोकसंख्येचा इतिहास काढण्याकरिता जे 2 आयाम वापरले आहेत, 2 घटक वापरले आहेत, हे घटक कुठल्या डायमेन्शन मध्ये वापरलेले आहेत, तर तो म्हणतोय पहिल्यांदा, तो म्हणतोय टेक्नॉलॉजिकल चेंज है ना, टेक्नॉलॉजिकल चेंज, औद्योगिक तांत्रिक, ज्याला तंत्रज्ञानामधला बदल. त्यानंतर सोशल चेंज, सामाजिक बदल, इकॉनॉमिक चेंज, आर्थिक बदल, आणि कल्चरल चेंज, सांस्कृतिक बदल. तंत्रज्ञानामधील बदल, सामाजिक बदल, आर्थिक बदल आणि सांस्कृतिक बदल. हे बदल हे स्थित्यांतरामध्ये कसे राहील, स्थित्यांतर आहे. ह्या स्थित्यांतरामध्ये यांची काय भूमिका राहील, म्हणजे ज्या ज्या देशामध्ये हे बदल झाले त्या त्या देशाचं ट्रान्झिशन वेगळ्या लेवलवर गेलं, स्टेबल होऊ शकलं. जे ज्या देशात हे बदल झालेले नाही किंवा यामध्ये हाच बदल झाला आणि हे बदल होऊ शकले नाही, ते कुठे आहे, ट्रान्झिट फेज मध्ये आहेत, मध्यानामध्ये आहेत. ते त्याच्या बाहेर निघू शकले नाही कारण की त्याच्यामध्ये सामाजिक बदल झाला. सामाजिक बदलाच्याही कॉन्टेक्स्टमध्ये खूप सुंदर शब्द वापरला आहे. तर जो काही सामाजिक बदल झालेला आहे किंवा जे काही पॉझिटिव्ह फोर्स आलेले आहेत, ते पॉझिटिव्ह फोर्सचं काय स्प्रेडिंग झालं की नाही ते महत्वाचं आहे. त्याचा विस्तार झाला की नाही, विस्तार झाला की नाही म्हणजे पोट्ट आणि पोट्टी आले शहरामध्ये, मायबापापासून झगडा करून इथं आले ना, एकच पोट्ट पैदा केलं, त्याचं संगोपन केलं, त्याला संगोपन करून त्याला डॉक्टर बनवलं. डॉक्टर बनवून नातू आज याला भेटायला गेला कार मोठी कार घेतलं, बम छापलं, हार्ट स्पेशालिस्ट वगैरे असं बम छापलं ना, कार घेऊन आज्याला भेटायला गेला. आज्याला भेटायला गेल्यावर सगळा अख्खा गाव जमा झाला. कोण रे बाबा, कोणाचे हो पोट्ट, मग सांगते हा फलाण्याचे हो. अरे बाप रे, काय झाला का, डॉक्टर म्हणते का, हो का, नाव ऐकलं. मग लगेच विचारलं, हा डॉक्टर कसा झाला. गावातले लोक चर्चा होते. मग माहिती अबे त्याने एकच पैदा केलं ना, मग एक पैदा केला तर शिकवण ना तो, जरी तो मजूर असला तरी आहे ना. मग आपण हे 10 पिलवंड केले, 100 पुसता नाही त्याले, असं बोलायला लागते. मग हळूहळू गावावर सुद्धा परिणाम पडते. म्हणजे काय, अर्बनचा स्लम एरियावर परिणाम, कारण स्लम एरिया पाहत राहतो, स्लम एरियातले जे गावातले लिंक आहे त्या गावावर परिणाम. आणि मग असं जे काही आपलं पॉझिटिव्ह फोर्स आहे, तो पॉझिटिव्ह फोर्स कसा होत जातो, स्प्रेड होत जातो. इट्स कॉल्ड ॲज अ स्प्रेडिंग ऑफ पॉझिटिव्ह फोर्स. पॉझिटिव्ह फोर्सचं स्प्रेडिंग होत जातं आणि हळूहळू आपण एका फेजपासून दुसऱ्या फेजपर्यंत जातो. ओके, काही अडचण आहे याच्यामध्ये, सोपं आहे, काही असं काही महत्त्वाचं नाही बाकीचं. फक्त तुम्ही काही लक्षात ठेवायचे, काय हे घेतले, कुठल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. टेक्नॉलॉजिकल चेंज आणि सोशो इकॉनॉमिक चेंज हा वेगळा करायचा आहे. हा बदल नाही झाला आणि हाच झाला तर काय गडबड होते हे पाहायचं आहे. ओके, लक्षात आलं. आणि इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडिया कुठल्या पोझिशनमध्ये. ओके, दुसरं असं अजून एक सांगायचं खूप आहे, म्हणजे अजून एक तास लेक्चर होईल, पण तुम्ही बोर व्हाल, जाऊ नका. 5 मिनिटात सांगतो, अजून 1 तास नाही बघतो है ना. जर आपण असा फेज जर बघितला, आपण हा ट्रान्झिट फेज जर बघितला, असा 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 आणि असा, तर आपल्याला काय दिसतंय, जर ग्राफिकली आपण जर बघितलं पॉप्युलेशनचं, तर हा असा ग्राफ दिसतो है ना. आणि इथे मात्र हा सगळा असा फुगलेला ग्राफ दिसतो, हे बी फुगला आहे ना. इथे मात्र हा थोडासा टॅपर्ड झालेला दिसतो. इथे आपल्याला असं करतो, हा इथे
थोडासा फुगलेला आहे. ओके, आणि इथे मात्र हा बॅलन्स झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा आपल्याला दिसेल. हा ग्राफिकल जर रिप्रेझेंटेशन जर केला आपण तर इथे आपल्याला दिसेल, कारण इथे मृत्यूदर आणि जन्मदर खूप जास्त आहे, त्याच्यामुळे खालचा भाग जास्त फुगला असतो, वर जन्माचं गॅरंटी नसतं. इथे हेल्थ फॅसिलिटी आहे म्हणून वर आयुर्मान थोडं वाढून जातं आणि हा एवढा भाग फुगलेला असतो है ना, आणि इथे हा मधला भाग छान फुगला असतो. इथे असा बॅलन्स असतो सर्व, कारण की वरही जगणारे भरपूर असतात है ना. आपण ह्या फेजला ह्या मधात आलो आहे आणि म्हणून म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो ना. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, यंग पोरं भरपूर राहतात इथे एक्सपांडिंग याच्यामध्ये. हे पोट्टेच पोट्टे राहते यंग, कारण जगवता येते मस्त. इंजेक्शन डॉक्टर का जगतेच माणूस है ना, तर त्याला जगवायचं आहे, मस्त जगवायचं आहे. अबे पण जगवायचा आणि अभ्यास कोण कर है ना. तर हे काय अनाम आर्मी डेमोग्राफिक डिव्हिडंड. उद्या जर चायनावाल्याने बोलावलं का मजूर कुठं आहे सर्वात जास्त, तर भारतात. या रे बापू गमेला उचलाले, लक्षात आलं का, दॅट इज कॉल्ड है ना. जेव्हा गमेला उचलायला जाऊ आपण आणि आपलं स्किल नाही डेव्हलप होणार, आपण गमेला उचलायला जाऊ तर डेमोग्राफिक डिव्हिडंड कन्वर्टेड इनटू डेमोग्राफिक वेस्टेज. हा अडचण आपल्याला इथे एक्सपांडिंग फेजला दिसून येते. जर त्याचं सोशल चेंज झालं नाही तर डेमोग्राफिक डिव्हिडंड कॅनॉट बी कॉल्ड ॲज अ डेमोग्राफिक डिव्हिडंड, इट कॅन बी कन्वर्ट इनटू डेमोग्राफिक वेस्टेज. ठीक आहे, अजून काही? थँक्यू.